नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. आपण लास्ट लेक्चरमध्ये प्रकरण 3 समन्वय आणि नियंत्रण सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण समन्वय हा जो काय पहिला भाग आहे तो पूर्ण केलेला आहे. आज आपण दुसरा जो भाग आहे तो सुरू करतोय. तर हा जो भाग आहे नियंत्रणाचा, त्याच्यामध्ये आज आपण नियंत्रणाची संकल्पना, नियंत्रणाची प्रक्रिया हे बघणार आहोत. व्यवस्थापनाची जी अनेक कार्ये आहेत त्यामध्ये नियंत्रण हे एक शेवटचे कार्य आहे आणि अतिशय महत्त्वाचे कार्य आहे. व्यवस्थापनातली जी काही विविध कामं आहेत ती कामं व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी नियंत्रण हे अतिशय गरजेचे आहे. नियोजन, संघटन, निर्देशन या सर्व कार्यांचे यश हे या नियंत्रणावरच अवलंबून असते. नियोजित कार्य सोपवलेल्या कर्मचाऱ्याकडून दिलेल्या आदेशानुसार व केलेल्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे व ते पूर्णत्वाकडे जात आहे हे पाहण्याचं काम नियंत्रणामध्ये होते. परिणामकारक नियंत्रण असल्यास त्या ठिकाणी नियोजन, संघटन आणि निर्देशन ही सर्व कार्ये व्यवस्थित पूर्ण होऊ शकतात. म्हणून नियंत्रणामध्ये नियोजित कार्य व प्रत्यक्ष कार्य याची पडताळणी करून त्यामध्ये काही तफावत असल्यास ती तातडीने दूर केली जातात. व्यवसाय सुरू असलेल्या विविध कार्यावर देखरेख ठेवणे, त्याची पडताळणी करणे, त्याची तुलना करणे व आणि आवश्यकता असेल तर त्याच्यामध्ये काही सुधारणा करणे हे सर्व नियंत्रण कार्यात होत असते. व्यवसायातील नियोजित सर्व कार्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्णत्वास नेण्यासाठी नियंत्रण हे प्रामुख्याने काम करत असते. याच्यामध्ये नियंत्रण करणारा जो व्यवस्थापक असतो तो कौशल्यपूर्ण असायला पाहिजे, कारण नियंत्रण करणेसुद्धा एक कौशल्याचं काम आहे. व्यवसायातील सर्व लोकांना सांभाळून घ्यावं लागत असतं. नियंत्रण करत असताना काही कठोर निर्णय आणि काही सौम्य निर्णय घ्यावे लागत असतात. तर हे सर्व करण्यासाठी जे कौशल्य आहे ते कौशल्य मात्र त्या व्यवस्थापकाकडं असावं लागतं, कारण ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. काही वेळा नियंत्रण करत असताना कर्मचारी दुखावू शकतात आणि एकदा कर्मचारी दुखावले गेले तर त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ शकतो. नियंत्रण या गोष्टीमुळे व्यवसायाचा फायदा होऊ शकतो, परंतु यासाठी कामगारांना दुखावून चालत नाही. तर काही वेळेला कामगारांना रागावणे आणि काही वेळेला त्यांना जवळ करणे ही व्यवस्थापकाला या ठिकाणी जमलं पाहिजे. आता या ठिकाणी काही विचारवंत आहेत, त्यांची व्याख्या बघूया. आता हे प्रमुख व्याख्या जे आहेत मी फक्त 2 या ठिकाणी सांगणार आहे. पहिली व्याख्या आहे ती म्हणजे R.C. डेव्हिस यांची व्याख्या. विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवसायातील क्रिया ह्या नियोजनानुसार होत आहेत याचे नियमन व नियंत्रण करणे म्हणजे नियंत्रण होय. म्हणजे उद्दिष्टे जी आहेत ती व्यवस्थित पूर्ण आहेत किंवा नाहीत हे बघून त्यानुसार नियोजन करणे याला आपण काय म्हणतो, नियंत्रण असं म्हणतो, असं R.C. डेव्हिस म्हणतात. दुसरी व्याख्या आहे E.F.L. ब्रेक यांची व्याख्या. आवश्यक त्या कार्यप्रगतीची व समाधानकारक कामगिरीची खात्री करण्यासाठी नियोजनाअंतर्गत पूर्वनिर्धारित प्रमाणाच्या तुलनेत चालू कार्य तपासण्याचे कार्य म्हणजे नियंत्रण होय. थोडक्यात कुठल्याही कामाच्या सुरुवातीला कशा पद्धतीनं आपण काम पूर्ण करणार आहे याची आखणी करून त्याचे काय फलितं मिळतील याचा विचार करून नंतर कामाची सुरुवात केल्यानंतर प्रत्यक्षात किती उत्पन्न किंवा किती फलित मिळालेलं आहे याची तपासणी करून ज्यावेळेला आपण त्याच्यात कमतरता असेल तर दुरुस्त करण्याचा वगैरे प्रयत्न करतो त्यावेळेला आपण प्रत्यक्षात नियंत्रण करत असतो. आता ह्या सर्व व्याख्या आपण बघितल्या, 2 व्याख्या आपण जर बघितल्या तर त्याच्यातून काही वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात.
एक तर हे व्यवस्थापकीय कार्य आहे. जसं आपण बघितलं व्यवस्थापकाचे अनेक कार्य आहे, त्याच्यामधलंच हा एक कार्य आहे आणि हा कार्य शेवटचा आहे. जे व्यवस्थापक नियंत्रण केला तर व्यवस्थापकाचं काम पूर्ण झालं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. सर्वव्यापी कार्य आहे. तुम्ही कुठल्याही भागामध्ये जावा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये नियंत्रण करत असतो. इव्हन व्यक्ती स्वतःचं सुद्धा स्वतः नियंत्रण करत असतो. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, कुठंही थांबत नाही. नियंत्रण थांबलं तर बाकीची सर्व कामं थांबू शकतात. गतिमानता, काळानुसार नियंत्रण किंवा नियंत्रणाची तंत्र ही सर्व बदलत चाललेली आहेत. याच्यात गतिमानता आहे आणि हे उद्दिष्टाभिमुख असतं. जे काही आपण ठरवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सर्व कामं चालत असतात. हे दूरदृष्टीचं असते, कारण सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये आपण काय करणार आहोत याचा आढावा घेतला जातो. भविष्यवेधी ही संकल्पना आहे आणि नियंत्रण करत असताना नेहमी अगोदर नियोजन हे करायला पाहिजे. म्हणजे नियोजन ही एक पायाभूत गोष्ट याच्यामध्ये आहे. त्यावरून तुम्हाला नियंत्रणाची संकल्पना लक्षात आलेली असेल. आता नियंत्रणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया थोडक्यात बघूया. नियंत्रणाची प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे, कारण याच पद्धतीनं प्रत्येक व्यवसायामध्ये नियंत्रण हे चालत असतं. नियंत्रण प्रक्रियेमध्ये एकूण 5 टप्पे आहेत. एकापाठोपाठ एक टप्पे या ठिकाणी पूर्ण करत जायला पाहिजेत. कोणकोणते टप्पे आहेत? तर सुरुवातीला प्रमाण निश्चित करावं लागतं. हे म्हणजे नियंत्रण करण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. याला पहिली अवस्था असंही आपण म्हणतो. तर प्रमाण म्हणजे काय? तर या ठिकाणी प्रमाण निश्चित करणं म्हणजेच काय? कामगिरीच्या तपासणीसाठी गुणवत्तेचे निकष ठरवणे. कारण अपेक्षित कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी काही निकष आवश्यक असतात. प्रमाणाच्या आधारे अपेक्षित कामगिरी व प्रत्यक्षात झालेली कामगिरी याची तुलना करता येऊ शकते. म्हणून या टप्प्यामध्ये व्यवसायातील सर्व प्रकारच्या क्रिया, कामगिरी व कार्ये ह्यासाठी प्रमाण निश्चित करावे लागते. वरिष्ठ व्यवस्थापक अशा पद्धतीचे प्रमाण निश्चित करत असतात. हे प्रमाण 2 प्रकारचे असतात, संख्यात्मक प्रमाण आणि त्याचबरोबर गुणात्मक प्रमाण. आता संख्यात्मक प्रमाणामध्ये काय येतं? लांबी असेल, रुंदी असेल, उंची असेल, वजन असेल, नग असेल इत्यादी प्रकारचे जे काही प्रमाण आहेत त्यांना आपण संख्यात्मक प्रमाण असं म्हणतो. गुणात्मक प्रमाण म्हणजे काय? त्याचा रंग, त्याचा दर्जा, वस्तूचा, त्याचबरोबर त्याचे गुण, हे सर्व जे काय आहेत हे गुणात्मक प्रमाणामध्ये येतात. काही भौतिक प्रमाणसुद्धा आहेत. खर्च प्रमाण असेल, उत्पन्न प्रमाण असेल किंवा गुणात्मक प्रमाण असेल, भांडवल प्रमाण असेल. हे जे काही प्रमाण आहेत हे प्रमाण सर्वात अगोदर निश्चित करावे लागतात. हे प्रमाण ठरवत असताना व्यवसायातील साधन सामग्री, कर्मचारी, तंत्रज्ञान हे सर्व विचारात घेतले पाहिजेत. तर हे पहिलं काम नियंत्रण सुरू करत असताना त्या व्यवस्थापकाला करावं लागतं. प्रमाणाची निश्चिती ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे कामगिरीचे मापन. प्रमाण निश्चित झाल्यानंतर त्या प्रमाणाच्या आधारे कामगिरीचे मापन करावे लागते आणि हा दुसरा टप्पा आहे. कामगिरीचे मापन मोजमाप कोण करतं? तर वरिष्ठ लोक किंवा व्यवस्थापक हे करत असतात. आणि कामगिरीचे मापन बिनचूक आणि निपक्षपणे आणि वेळेमध्ये होणे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्यक्ष क्रिया सुरू असताना व त्यातील प्रत्यक्ष फलिताचे मापन केल्यानंतर उपायात्मक व्यवस्था तत्परतेने करता येऊ शकते. कामगिरीच्या मापनाच्या नोंदी घेण्यात येतात. त्याच्यामध्ये कामगिरी मापनामुळे सुद्धा नियंत्रण प्रस्थापित होण्यास मदत होते. विशेषतः उत्पादन प्रक्रियेमध्ये अशा कामगिरी मापनाचे जास्त महत्त्व आहे. प्रमाणानुसार वस्तू तयार झाली नसल्यास सदोष वस्तूचे प्रमाण वाढते व त्याद्वारे व्यवसायाला आर्थिक नुकसान सोसावे लागते. म्हणून या ठिकाणी
जे काही मापन आहे ते व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप आहे प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी यांची तुलना. कामगिरी किती झालेली आहे याचं प्रमाण मापनानंतर प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी याची तुलना करावी लागते. पूर्व निर्धारित प्रमाणानुसार प्रत्यक्ष कामगिरी झालेली आहे किंवा नाही याची पडताळणी याच्यामध्ये केली जाते. पूर्वनिर्धारित प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी याची तुलना केल्यानंतर त्याच्यातील तफावत लक्षात येऊ शकते. ही तफावत म्हणजेच कामगिरीतील त्रुटी, दोष अथवा उणिवा होय. काही 3 प्रकारच्या कंडिशन्स निर्माण होऊ शकतात. सुरुवातीला जे आपण प्रमाण ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं भविष्यामध्ये उत्पादन होऊ शकते किंवा तेवढीच उत्पादन होऊ शकते. त्यानंतर दुसरी बाब ही होऊ शकते, कदाचित जे आपण प्रमाण ठरवलं त्यापेक्षा अधिक उत्पादन होऊ शकते. किंवा तिसरी बाब अशी होऊ शकते की जे आपण सुरुवातीला प्रमाण ठरवलं त्याच्यापेक्षा कमी उत्पादन होऊ शकतं. यापैकी 3 कुठल्याही गोष्टी घडू शकतात. जर समजा जेवढं प्रमाण ठरवलं तेवढंच उत्पादन झालं किंवा जेवढं प्रमाण ठरवलं त्याच्यापेक्षा अधिक उत्पादन झालं तर हे उद्योगासाठी, त्या व्यवसायासाठी चांगलं आहे. परंतु जे प्रमाण आपण ठरवलं त्यापेक्षा जर कमी उत्पादन झालं तर ते मात्र व्यवसायाला किंवा त्या उद्योगाला तोटादायक आहे आणि मग अशा वेळेला काहीतरी उपाययोजना कराव्या लागतात. तर ही अशी जी तफावत आहे ती तफावत शक्यतो त्या ठिकाणी होणार नाही याची अगोदरच काळजी घ्यावी आणि जर झाली तर त्याच्यावरती काहीतरी उपाय आपण शोधले पाहिजेत. जर समजा तफावत अधिक असेल तर वरिष्ठांनी त्याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे. हे जे काम आहे हे काम प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी याची तुलना करत असताना आपल्याला लक्षात येऊ शकतं. ही झाली तिसरी स्टेप. त्यानंतर चौथी स्टेप आहे तफावतीची कारणे शोधणे. आता मी तुम्हाला सांगितलं की जर समजा उत्पादन हे आपण जेवढं अपेक्षित धरलेलं होतं त्याच्यापेक्षा जर कमी झालेलं असेल तर मग हे तोटादायक आहे व्यवसायाला. मग हा जो तोटा आहे हा का झाला किंवा हे उत्पादन अपेक्षा एवढं का झालेलं नाही याची कारणं शोधावी लागतात. आता ही कारणं शोधणं ही खूप गरजेचं आहे. हे कधी कळतं, प्रमाण आणि प्रत्यक्ष कामगिरीची तुलना जर आपण केली तरच आपल्याला ही तफावत लक्षात येते. ही तफावत पडण्याच्या अनेक कारणे असू शकतात. कामगिरीशी संबंधित सर्व घटकाबाबत चौकशी केली जाते. त्याच्यासाठी कामगार, यंत्रे, कच्चा माल, उपकरणे, तंत्रज्ञान, कार्यपद्धती, पर्यावरण असे विविध घटक कामगिरीशी संबंधित असतात. तेव्हा तफावत नेमकी कोणत्या कारणामुळे पडली याबाबत बिनचूक माहिती उपलब्ध होणे महत्त्वाचे असते. कारणाच्या अनुषंगाने उपाय केले जात असतात. कारणाबाबत चूक झाल्यास उपायसुद्धा लागू होत नाहीत. तसेच ती कारणे भविष्यात पुन्हा उद्भवणार नाहीत याची व्यवस्था आपल्याला करावी लागते. तातडीचे उपाय व दीर्घकालीन उपाय अशा दोन्ही दृष्टीने विचार केला जातो. म्हणून तफावतीची बिनचूक कारणे शोधणे ही खूप महत्त्वाची असते. त्यानंतर शेवटची स्टेप आहे ती म्हणजे उपाययोजना करणे. निर्णय प्रक्रियेतला हा शेवटचा टप्पा आहे. तफावतीचा प्रकार, प्रमाण व परिणाम लक्षात घेऊन ती तफावत दूर करण्यासाठी काही उपाययोजना तत्परतेने करावी लागतात. तफावतीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणून तफावतीसाठी तातडीने सुधारात्मक उपाय या ठिकाणी योजले जातात. व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी संभाव्य तफावतीचा अंदाज घेऊन संभाव्य उपाययोजनेची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. तफावतीचे स्वरूप विचारात घेऊन संभाव्य उपाययोजनेबाबत वरिष्ठ पातळीवर सल्लामसलत करून अंतिम उपाययोजनेबाबत काही निर्णय घेतले जातात. नियोजित उपाययोजना अपयशी ठरल्यास पर्यायी उपाययोजनासुद्धा तयार ठेवली जाते. तफावतीची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच ही सर्व कामं चालत असतात. तर या पद्धतीनं आपण कुठल्याही व्यवसायामध्ये नियंत्रण करू शकतो. यासाठी महत्त्वाचे 5 टप्पे या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजेत. सर्वात अगोदर प्रमाण निश्चिती.
म्हणजे व्यवसायामध्ये नियंत्रण करत असताना काही प्रमाण निश्चित करावे लागतात. याच्यामधले काही संख्यात्मक प्रमाण आहेत, काही गुणात्मक प्रमाण आहेत. हे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. याशिवाय काही भौतिक प्रमाण आहेत. ह्या सर्व प्रमाणांची सुरुवातीला निश्चिती करावी लागते. त्यानंतर कामगिरीचे मापन. प्रमाण निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्षात कामगिरी किती झाली हे बघावं लागतं. म्हणजे कामगिरी जर व्यवस्थित लक्षात आली तर आपणाला त्याच्यापुढं काहीतरी कामं करता येऊ शकतात. त्यानंतर प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी याची तुलना करावी लागते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे आपण प्रमाण ठरवलेलं होतं तेवढंच काम झालेलं आहे की त्याच्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे की त्याच्यापेक्षा कमी काम झालेलं आहे, हे आपणाला या ठिकाणी ठरवावे लागते किंवा हे शोधावं लागतं. आणि त्यानंतर तफावतीची कारणे शोधणे. समजा या ठिकाणी अपेक्षे एवढं काम झालेलं नसेल, अपेक्षे एवढं उत्पादन झालेलं नसेल, तर त्याची कारणे कोणती आहेत हे तपासावी लागतात. आणि जर समजा अशी तफावत असेल तर ती भविष्यामध्ये होणार नाही याची उपाययोजना करावी लागते. तर या पद्धतीनं आपण नियंत्रणाची प्रक्रिया आपल्या उद्योगामध्ये राबवू शकतो. तर आज आपण नियंत्रणाची संकल्पना पाहिली, त्यानंतर नियंत्रणाची प्रक्रिया आपण पूर्ण केलेली आहे. सर्व तुमच्या लक्षात आलेलं असेल. पुढील लेक्चरमध्ये आपण परिणामकारक नियंत्रणाची तत्त्वे कोणकोणती आहेत ते बघूया. थँक्यू.